दीदींच्या दुःखद निधनाचं वृत्त समजलं आणि त्यांना श्रद्धांजली देण्याकरता आणि त्यांचं अंतिम दर्शन घेण्याकरता मी या ठिकाणी आलो। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काही नावं अशी आहेत की जी त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या कर्तृत्वामुळे अजरामर आहेत आणि चित्रपटसृष्टीत या नावांबद्दल प्रचंड आदर आहे। त्यातलंच एक नाव हे सुलोचना दीदींचं आहे। सुरुवातीच्या काळामध्ये नायिकांची भूमिका करताना नंतरच्या काळात त्यांनी आईच्या ज्या भूमिका साकारल्या त्या मला असं वाटतं अत्याधिक लोकप्रिय त्या देखील झाल्या आणि माझ्या पिढीने तर त्यांना आईच्या रूपातच बघितलं। अतिशय सोज्वळ आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर ममत्व वाटावं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि मला असं वाटतं की एकूणच जर त्यांची सगळी कारकीर्द आपण बघितली तर ती थक्क करणारी अशा प्रकारची कारकीर्द आहे। त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार देखील मिळाले पण त्या पुरस्कारांपेक्षाही त्यांचं कार्य हे बहुमोल होतं। त्यामुळे अशा प्रकारची एक व्यक्ती ज्यावेळेस आपल्यातनं निघून जाते त्यावेळी निश्चितच आठवणी खूप राहतात आणि या आठवणीच पुढच्या पिढीला एक प्रकारे मार्ग दाखवत असतात। मला विश्वास आहे की ज्या प्रकारची कारकीर्द त्यांनी या चित्रपटसृष्टीमध्ये गाजवली त्यातनं अनेकांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न अनेक लोक करतील। मी सुलोचना दीदींना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो। सर मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जो केंद्र सरकारतर्फे चित्रपटसृष्टीच्या योगदानासाठी दिला जातो त्यासाठी त्या खूपच अपेक्षित राहिल्या हा आणि त्यांची खूप इच्छा होती आणि समस्त चित्रपटसृष्टीची सुद्धा इच्छा होती। सर काय सांगाल की आता म्हणून मी एवढंच सांगू शकेन की या पुरस्काराकरता त्या 100% पात्र आहेत किंवा पात्र होत्या। अर्थात या पुरस्काराची पद्धती काय आहे याची मला कल्पना नाही आहे पण निश्चितपणे मला जर आपण विचाराल तर मी एवढं नक्की सांगू शकेल कि त्यांना मिळाला असता तर अधिक उत्तम झालं असतं। देखिए सुलोचना दीदी एक बहुत बड़े अंतराल तक हमारे सिने सृष्टि में एक दीप स्तंभ की तरह उनका कार्य रहा है और शुरुआत में एक हीरोइन के रूप में और बाद में एक माँ के रूप में भी जो उन्होंने काम किया है एक बहुत ही जाना माना चेहरा इस प्रकार से उनको देखा जाता है और मैं ऐसा मानता हूँ कि कई पीढ़ियों को जोड़ने वाला इस प्रकार का उनका व्यक्तित्व ये रहा है और विशेष रूप से मेरी पीढ़ी ने तो उनको माँ के रोल में ज़्यादा देखा है तो उनके चेहरे का जो भाव होता था जो ममत्व होता था उससे एक अपनापन उनके साथ व्यक्ति जुड़ जाता था। इस प्रकार का अपनापन जो हमारे दर्शक है उनके बीच उनका तैयार हुआ है। लेकिन उनका अगर हम पूरा जीवन देखें तो जिस प्रकार की मेहनत के साथ उन्होंने अपने व्यक्तित्व को खड़ा किया है तो बहुत ही प्रेरणादायी है और मैं ऐसा मानता हूँ कि जो हमारी नई पीढ़ी है उस पीढ़ी को निश्चित उनके व्यक्तित्व से प्रेरणा मिलेगी। कई पुरस्कार उनको मिले लेकिन मैं ऐसा मानता हूँ कि उन पुरस्कारों से भी आगे उनका कार्य भी था उनका व्यक्तित्व भी था और ऐसे लोग जब हमारे बीच से जाते हैं तो हमारे लिए यादें छोड़ जाते हैं और वही यादें मैं ऐसा मानता हूँ कि हमारे लिए प्रेरणापुंज होती है और दीदी के भी जो व्यक्तित्व है उनका जो जीवन है इससे बहुत प्रेरणा सभी को मिलेगी। मैं दीदी को बहुत बहुत श्रद्धांजलि अर्पण करता हूँ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।